नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडासा जिव्हाळ्याचा आहे. विषय आहे की आत्ता सध्या ग्रामीण भागामध्ये जे केळीचे भाव प्रचंड प्रमाणात गडगडलेत, त्या संदर्भात आपण थोडासा विचार तुमच्याबरोबर मांडावा म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवतो आहे. बघा, तुमच्या एक लक्षात येईल, केळी आणि ऊस दोन्ही बागायती पिकं आहेत. मग असं काय झालं अचानक की साखर उद्योग चालू झाला आणि केळीचा भाव ढासळला? यामागे या साखर उद्योगाचं तर काही राजकारण नसेल ना? बघा, थोडक्यात म्हणण्याचा उद्देश असा आहे की साखर कारखाने जे आहेत ते राजकारणी आणि पुढाऱ्यांचे आहेत. त्याच्यावर त्यांचं राजकारण आणि अर्थकारण पूर्णपणे अवलंबून आहे. तसं केळी पिकातून फायदा हा फक्त शेतकरी वर्गालाच आहे. पण आता ऊस का इतका महत्त्वाचा झाला असेल? कारण ह्याच्यापासून महत्त्वाचं म्हणजे इथेनॉलची निर्मिती चालू झाली आणि इथेनॉल आता काय काम करतं हे आम्हाला वेगळे काही सांगायची गरज नाही आहे. आणि ह्याच्यातून त्यांना प्रचंड प्रमाणात नफा चालू झाला. पण काय झालं, या ऊसामध्ये ऊस क्षेत्रामध्ये अचानक हे केळीचं क्षेत्र वाढल्यामुळे कारखानदारांचं जे आर्थिक गणित होतं ते कुठेतरी ढासळलं गेलं. आणि जे ढासळलेलं आहे त्यांचं अर्थकारण, ते साध्य करण्यासाठी त्यांना एकमेव पर्याय होता की केळीचं क्षेत्र कमी करायचं. तर मग केळीचं क्षेत्र कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांना एकच गोष्ट दिसली की केळीचा बाजारभाव जो आहे तो कमी कसा करता येईल, ह्यावरती त्यांनी फोकस केला. हे माझं वैयक्तिक मत आहे. ह्याच्यावरती तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आता बघा, कसं जरी झालं, केळी चवीला गोड आहे आणि ऊसही चवीला गोड आहे. पण असं नाही आहे की ऊसालाही मनाजोगता भाव आहे आणि केळीलाही काही असा मनाजोगता भाव राहिलेला नाही आहे. ज्या काही कडू आठवणी आहेत आणि ज्या काही नुकसान झालेलं आहे ते बिचाऱ्या शेतकऱ्यालाच भोगावं लागणार आहे.